तर सर्वांचं आपल्या पवनराज 1972 या युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या भारत देशावर एकूण कर्ज किती आहे आणि त्यानंतर दुसरा मुद्दा प्रत्येक भारतीय नागरिकावर कर्ज किती आहे आणि त्यानंतर तिसरा मुद्दा जगातील सर्वात जास्त कर्ज असणारे 10 देश कोणते हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपण आपल्या भारत देशाचे एक नागरिक एक तरुण आहोत। भाऊ, आपलं कर्तव्य आहे भारत देशामध्ये नेमकं काय चाललंय, भारत देशाची अवस्था काय, भारत देश आपला कोणत्या दिशेने चालला आहे। असं नाही की ज्यांच्या हातात सत्ता दिली, ज्यांनी खुर्चीवर बसले त्यांनीच आपल्या भारत देशाची जबाबदारी घ्यावं, त्यांनीच आपला भारत देश सांभाळावा, असंही काय नाही। भाऊ, आपण आपल्या देशाचे तरुण आहोत, नेमकं आपल्या भारत देशात काय चाललंय यावर थोडी नजर टाकणं आपलं कर्तव्य आहे। थोडी नकळतपणे नजर, बरं जसं आपण तिकडे नजर टाकतो चोरून, तसंच इथं थोडी नजर टाकायचं आहे। जास्त काय आपल्याला घ्यायचं नाही। मी तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही बघा। एक नंबर मध्ये सांगतो तुम्हाला, आपल्या भारत देशावर कर्ज किती आहे, आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकावर कर्ज किती आहे आणि जगातील 10 देश सर्वात जास्त कर्ज असणारे कोणते हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर नंबर 1 चा मुद्दा, आपल्या भारत देशावर 2024 ला 2144 अब्ज अमेरिकन डॉलर नुसार एवढं कर्ज होतं। किती? 2144 अब्ज अमेरिकन डॉलर नुसार एवढं केव्हा कर्ज होतं? 2024 ला। त्यानंतर 2025 31 मार्च 2025 ला आपल्या भारत देशावर 185,11,000 कोटी रुपये। आता आपल्या भारत देशावर किती कर्ज आहे, तर त्याचं उत्तर आहे 185,11,000 कोटी रुपये। केव्हा? 31 मार्च 2025। त्यानंतर आपल्या येणाऱ्या 31 मार्च 2026 पर्यंत आपल्या भारत देशावर 200 पेक्षाही जास्त, म्हणजे 200 लाख पेक्षाही जास्त कर्ज होणार असा अंदाज आहे। आता तुम्हाला विचार पडला असेल, बाबा कोटी गेले, 1000 कोटी गेले, 10,000 कोटी गेले, आता 185 लाख कोटी रुपये, एवढ्या पैशाचं नेमकं सरकार करत काय असेल, एवढे पैसे कुठं जात असतील, नेमकं काय होत असेल, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो, पण आता तुम्ही ऐकून घ्या। तुम्हाला पहिला प्रश्नाचं उत्तर सांगितलं, आपल्या भारत देशावर 31 मार्च 2025 पर्यंत जर आपण विचार केला, तर 31 मार्च 2025 पर्यंत आपल्या भारत देशावर 185,11,000 कोटी रुपये इतकं कर्ज होतं आणि येणाऱ्या 31 मार्च 2026 पर्यंत आपल्या भारत देशावर 200 लाख कोटी पेक्षाही जास्त कर्ज होणार असा अंदाज आहे। आता मी तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे, ते म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकावर कर्ज किती। आता आपल्या भारत देशावर कर्ज किती आहे? 185,11,000 कोटी रुपये। तर आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकावर कर्ज किती येईल, तर त्याचं उत्तर आहे 4,80,000 रुपये। या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, बरं हे आपलं वांजरकरण सोडून टाका, आपली जी बाकी आहे, आपण जे कर्ज घेतले ते सोडून टाका आणि यावर लक्ष द्या। आपल्या भारत देशावर 185,11,000 कोटी रुपये कर्ज आहे आणि आपल्या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकावर 4,80,000 रुपये एवढं कर्ज आहे। किती? 4,80,000। त्यामुळं मी विनंती करत आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की थोडी नजर आपल्या भारत देशावर टाका, थोडी नजर नकळतपणे आपला भारत देश काय करत आहे, आपल्या भारत देशाची अवस्था काय आहे हे जाणून घेण्याचं कर्तव्य आपलं आहे। तर आपल्या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकावर कर्ज आहे 4,80,000 रुपये। त्यानंतर मी तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो। ते तिसरा प्रश्न म्हणजे जगातील सर्वात जास्त कर्ज असणारे 10 देश कोणते आणि त्यामध्ये आपल्या भारत देशाचा कितवा क्रमांक येतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा।
नंबर 1 चा देश अमेरिका. अमेरिका त्यावर 36.6%. म्हणजेच जगातील एकूण कर्जापैकी तुम्हाला मी सांगत आहे जगातील सर्वात जास्त कर्ज असणारे 10 देश कोणते, तर जगातील एकूण कर्जापैकी 36.6% कर्ज हे अमेरिकेवर आहे. कोणत्या देशावर? अमेरिकेवर. त्यानंतर 2 नंबरला चीन येते. चीनवर कर्ज आहे जगातील एकूण कर्जापैकी 16.1%. 16.1%. किती आहे चीनवर कर्ज? जगातील एकूण कर्जापैकी 16.1%. त्यानंतर 3 नंबरला येते जपान. जगातील एकूण कर्जापैकी जपानवर आहे 10% कर्ज. जगातील एकूण कर्जापैकी जपानवर किती आहे? 10% कर्ज. त्यानंतर 4 नंबरला येते ब्रिटन. ब्रिटनवर 3.6% कर्ज आहे. किती? जगातील एकूण कर्जापैकी ब्रिटनवर 3.6% इतकं कर्ज आहे. त्यानंतर 5 नंबरला येते फ्रान्स. फ्रान्सवर जगातील एकूण कर्जापैकी 3.5% कर्ज आहे. किती? 3.5%. त्यानंतर 6 नंबरला येते इटली. इटलीवर आहे जगातील एकूण कर्जापैकी 3.2%. माझं अक्षर व्यवस्थित नाही बरं, तरी समजून सांगण्याचा परत प्रयत्न करतो मी. अक्षर नीट नाही पण सांगायचं होईल तेवढा प्रयत्न करायला. नीट बघून घ्या. नंबर 1 आहे अमेरिकावर 36.6% कर्ज. जगातील एकूण कर्जापैकी अमेरिकेवर आहे 36.6% कर्ज. चीनवर आहे 16.1% कर्ज. जपानवर आहे 10% कर्ज. ब्रिटनवर आहे 3.6% कर्ज. फ्रान्सवर आहे 3.5% कर्ज आणि इटलीवर आहे 3.2% कर्ज. त्यानंतर 7व्या नंबरला आपला देश होतो मेरा देश महान. कोणाला म्हणतो आपण? मेरा भारत मान. तसंच मेरा देश महान. ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांनाच राहायला नाही भान. असा मेरा देश महान, असा आमचा हिंदुस्थान. असा आमच्या हिंदुस्थानावर 7 नंबरला आपला भारत देश येतो. आणि आपल्या भारत देशावर जगातील एकूण कर्जापैकी 3.2%. किती आहे? जगातील एकूण कर्जापैकी आपल्या भारत देशावर 3.2% इतकं कर्ज आहे. त्यानंतर आपण 8 नंबर घेऊ. वरच्या प्रश्नाचं सगळं संपलं. आपण पुसून टाकू कारण का आपल्याला जागा लागते जास्त. आपण 8 नंबर घेऊ. जर्मनी. 2.9%. जगातील एकूण कर्जापैकी जर्मनीवर 2.9% इतकं कर्ज आहे. त्यानंतर 9 नंबरला कॅनडा 2.3%. जगातील एकूण कर्जापैकी कॅनडा या देशावर 2.3% इतकं कर्ज आहे. आणि त्यानंतर 10 नंबर ब्राझील. ब्राझील देशावर जगातील एकूण कर्जापैकी 1.9% इतकं कर्ज आहे. तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलं आहे की आपल्या भारत देशावर एकूण कर्ज किती आहे, आपल्या भारतीय नागरिकावर प्रत्येक नागरिकावर कर्ज किती आहे आणि जगातील सर्वात जास्त कर्ज असणारे 10 देश कोणते. तर नंबर 1 चा अमेरिका, त्यानंतर चीन, जपान, ब्राझील, फ्रान्स, इटली, भारत, जर्मनी, कॅनडा आणि ब्राझील. यानंतर तुम्हाला मी टक्केवारी सांगितलं आहे.
माझा थोडाफार अक्षर व्यवस्थित नाही तरी समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे सगळं आपण खोडून टाकू. हे सर्वांनी लिहून घ्या, पाठ करून घ्या, जे करायचे ते करून घ्या. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपल्या भारत देशावर 185,11,000 कोटी रुपये कर्ज झालंय. नेमकं सरकार एवढ्या पैशाचं करतरी ते काय? आपण जर सरळ ही अमाऊंट जर आपल्या लिहू म्हणलं तर साधं लिहिता येणार नाही एवढे पैसे. त्यासाठी म्हणतो थोडं आपल्या भारत देशात नेमकं चाललं तरी काय, नेमकं आपला भारत देश कोण्या दिशेने चाललाय आणि नेमकं पैसे जातात तरी कुठं यावर लक्ष टाकणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. 185,11,000 कोटी रुपये नेमकं जातात तरी कुठं, हे तुम्हालाही प्रश्न पडला असेल, मलाही प्रश्न पडलेला आहे. पण मी तुम्हाला सांगतो, आपल्या गोरगरिबाची मदत करणे, शेतकऱ्यांची मदत करणे, गोरगरिबांसाठी योजना काढणे, हे सगळ्या गोष्टी दिखाव्यासाठी आहेत. खरी लोणी तर हे सत्तेधारी लोक खातात. कशा प्रकारे खातात मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. जास्त काही देत नाही, व्हिडिओ खूप लांब झालेला आहे. एक छोटंसं उदाहरण देतो, त्यानंतर तुम्ही साखळीनुसार तुम्ही विचार करा नेमकं आपल्या भारत देशात चाललं तरी काय. तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो, ते म्हणजे आपल्या भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एका दिवसाचा खर्च किती, तुम्हाला एक प्रश्न पडलेला असेल. मोदी साहेबांचा एका दिवसाचा खर्च किती, तर मी तुम्हाला सांगतो. हे एसपीजी म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, म्हणजेच आपल्या भारताच्या पंतप्रधानांना ही सुरक्षा दिली जाते. ही सुरक्षा म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. हे एक स्पेशल असं कमांडो असतात जे आपल्या पंतप्रधानांना सुरक्षा देतात. त्यांचा फक्त आपल्या पंतप्रधानाचा एका दिवसाचा जे सुरक्षाचा जे खर्च आहे ते खर्च आहे 1,17,00,000. किती आहे? आपल्या पंतप्रधान साहेबांच्या सुरक्षेचा एका दिवसाचा खर्च आहे 1,17,00,000 रुपये. म्हणजे एका तासाला आपल्या पंतप्रधानासाठी सुरक्षेसाठी 4,90,000 रुपये. 90,000 एक दिवस, एक तास. आपल्या पंतप्रधानासाठी एका दिवसासाठी फक्त सुरक्षासाठी 1,17,00,000 रुपये खर्च केले जातात. तर मित्रांनो, तासाला 4,90,000 रुपये खर्च केले जातात. त्यांचा प्रवासाचा जर खर्च वेगळाच राहिला, तिथे आपल्यासारखं नाही चल जाऊन 50 पेट्रोल टाकतो स्प्लेंडरवर जाऊ असं नाही. त्यांना जायला इमाल लागतं, जायला हेलिकॉप्टर लागतं. असा यांचा एवढा खर्च मोठा यांचा असतो. किमान यांचा दिवसाचा खर्च कोट्याधीमध्ये असतो. पंतप्रधान साहेबांचा, राष्ट्रपती, मंत्री, संत्री हे तर बाजूलाच राहिले. फक्त मी तुम्हाला एकाच सांगलो खर्च, ते बी फक्त सुरक्षाचा खर्च. बरं, इतर खर्चही सांगितलं नाही. एका तासाला सुरक्षासाठी 4,90,000 रुपये खर्च केले जातात. तर सांगा, आपल्या भारत देशातला, आपल्या महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे, जो ओला दुष्काळ पडलेला आहे, जे काय आपल्या शेतकऱ्यांचं पीक होतं ते सगळं पीक वाहून गेलं. जे शेतात जी माती होती, जी काळी माती, जी पीक याची माती होती, ती सुद्धा पुराणी वाहून गेली. शेतकरी परेशान आहे. शेतकरी आता सगळं काय संपले म्हणून आता फक्त सरकारची वाट बघत आहे. आणि सरकार शेतकऱ्याला किती देत आहे? हेक्टरी 8,500 रुपये. कुठे ठेवा, कोण्या खिशात ठेवा, खालच्या की वरच्या? तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. आपण शेतकऱ्याविषयी आणि आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविषयी पुढील व्हिडिओमध्ये व्यवस्थित बोलू. काय नाही, उद्या बोलू. पंतप्रधान समाजाचा थोडं सुरक्षाचा खर्च मी तुम्हाला सांगितलो, पण उद्या आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांचा थोडासा खर्च सांगतो आणि त्यामध्ये आपल्या शेतकऱ्याविषयी बोलतो. पण आता चला थोडंसं बघून जा. एका दिवसासाठी 1,17,00,000 रुपये आपल्या पंतप्रधानासाठी फक्त सुरक्षेसाठी एका दिवशी वापरले जातात. म्हणजे तासाला 4,90,000 रुपये वापरले जातात. त्यावर तुम्ही ठरवून घ्या. त्यांचा प्रवासाचा खर्च वेगळाच, त्यांचा जाण्याचा खर्च वेगळाच,
सगळ्या गोष्टी असतात ते तुम्ही बघून घ्या आणि आपला भारत देश कोणा दिशेने चाललाय आणि आपल्या भारत देशासाठी 2 शब्द नक्की कमेंटमध्ये टाका. तर धन्यवाद. आपण पुढील व्हिडिओमध्ये अजून सविस्तर माहिती आपल्या मुख्यमंत्री साहेबांविषयी घेऊ.